हॅलो फ्रेंड्स, खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता वाजलेत संध्याकाळचे 5 आणि मी चाललेली आहे बाजारात। आमच्याकडे आज मंगळवार आहे। मंगळवारचा भाजीपाल्याचा बाजार असतो, जो आठवडे बाजार असतो तो। तर खूप छान असतो बाजार खरं तर, आणि खूप वेगवेगळ्या भाज्या बघायला मिळतात। एकदम छान छान व्हरायटी भाज्यांमध्ये बघायला मिळते। इथेही भाजीवाले खूप सारे आहेत, पण त्यांच्याकडे लिमिटेड असतात आणि ज्या आहेत त्याच घेऊन यावे लागतात आपल्याला। तर मी आणणार आहे बटाटे, कारण आपल्याला सुरू करायचे आहेत उन्हाळी कामं। तर आता एक कालच एक व्हिडिओ, म्हणजे याच्या आधीचा जो व्हिडिओ आलाय तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल, वरदने आणि आम्ही टेरेस जे आहे ते चांगलं स्वच्छ केलेलं आहे, धुवून वगैरे केलेलं आहे स्वच्छ। आणि आता करायचे आहेत आपल्याला उन्हाळी कामं। तर आता त्यासाठी मी बटाटे आणायला जाणार आहे आणि दीदी चालली आहे शॉपवरती, म्हणजे आहो येतील आणि आम्ही गाडीवर जाईल। एक 20-25 किलो बटाटे आणणार आहे। माहित नाही आता काय रेट आहे, बघूयात। जे काय होईल ते तुमच्याशी शेअर करेन आल्यावर। बघूयात बटाट्यांची साईज, कारण थोडेसे मोठे आणले म्हणजे काही उन्हाळी जे करायचं आपल्याला ते सोपं पडेल। शक्यतो बटाट्याचेच पदार्थ मी करणार आहे। वेळ तर नाहीच आहे, तुम्ही बघता केकच्या ह्याच्यातून फार बिझी शेड्यूल असतं, पण थोडं थोडं करावं म्हटलं। केकच्या ह्याच्यातनं जमत नाही, पण बटाट्याचं कसं आहे की आपण जर स्वतः हाताने केल्याशिवायही आपल्याला वाटत नाही की आपण केलंय असं। तर चला आता काय होईल ते तुमच्याशी शेअर करते आणि बटाटे घेऊन आल्यावर पुन्हा। तर मी बाजारातून जाऊन आले आणि जस्ट आली आहे बघा। पिशव्या पण अजून इथेच आहेत। 25 किलो बटाटे आणले आणि बटाटे म्हणाल तर मला 20 रुपये किलोने मिळाले। 25-22 म्हणत होते, पण थोडंसं घेतलं थोडं जबरदस्ती करून त्यांच्याकडून। आणि हे बघा, आता मी काय करणार आहे, एक 5 किलोचे लगेचच वेफर्स करायला घेणार आहे, कारण मग उद्या मी दुसरं काहीतरी करेल। ऊन निघून जातंय, पुन्हा आपल्याला इतका वेळ नसतो, त्याच्यामुळे मग एक आणलेत बटाटे तर लगेच करून घ्यायचे। हे बघा, एवढे सारे बटाटे मी घेऊन आले। छान आहे, मोठे मोठे। मी दाखवते बॅक कॅमेराने। तर हे बघा, छान एक मोठा बटाटा आहे। हे बघा, या पद्धतीने। आता हे काढून घेते मी, काहीचे मी वेफर्स करणार आहे। तर आता इथे मी थोडीशे मीडियम साईजचे, म्हणजे मोठेच थोडक्यात बटाटे घेतलेले आहेत 5 किलो। याचं वजन जे आहे ते मी मायनस करून घेतलेलं आहे। हे बघा, या पद्धतीने। एक मिनिट। हे बघा, साधारणतः 600 ग्रॅम वजन त्यामधून मायनस झाले। आणि असे एकसारखे बटाटे जे आहेत तर ते मी घेतलेले आहेत वेफर्स करायला। तर आता याला मी थोड्या वेळासाठी पाण्यात ठेवणार आहे आणि ह्या एवढ्या बटाट्यांचे 5 किलोचे मी वेफर्स करणार आहेत आता लगेचच। तर आता जे बटाटे आहेत त्याचं 5 किलोचं मी वेफर्स करणार आहे। तर ते धुवून स्वच्छ घेतलेले आहेत। इकडे एक पातेलं घेतलंय, त्यामध्ये पाणी घेतलंय। तोही एक टब घेतलाय, त्यामध्ये सुद्धा पाणी घेतलंय आणि वेफर्सची किसणी सुद्धा घेतलेली आहे। हे बघा, एकदम बारीक पातळ असे वेफर्स होतात ह्यानी। आणि बटाटे जे आपण छिलतो तर त्याची साल काढण्यासाठी ह्या सोलणी आहेत। आणि आता मी सुरुवात करणार आहे। दिवाबत्ती झाली, वाजले जवळपास 6 वाजून गेले, 6:45 वाजायला आले आहेत। आणि माझी हेल्प करणार आहेत आहो। तर टीव्ही चालू आहे, टीव्ही समोर आम्ही आता सुरू करणार आहोत। तर चला सुरुवात करूयात, दाखवते झालं। तर आता आम्ही दोघे मिळून छान असे बटाट्याचे वेफर्स जे आहेत ते करणार आहेत। अहो मला जे सोलणे असतात त्याने सोलून देत होते आणि मग मी वेफर्स बनवत होते। तर बनवताना पाण्यात बनवते, म्हणजे स्टार्च सगळं निघून जाईल। आणि मग नंतर 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून इकडे मी घमेल्यात पाणीही घेतलंय, त्यामध्ये टाकले। आणि पुन्हा एकदा सगळे झाल्यानंतर सुद्धा मी पुन्हा स्वच्छ पाण्याने 2 भांड्यांमध्ये काढून घेतले। रात्रभर तुरटीच्या पाण्यामध्ये निवळायला ठेवायचे आणि मग आपल्याला दुसऱ्या दिवशी ते वाफवून टाकायचे असतात। तर एकदम छान असे पातळ झालेत, आम्ही त्यांना सांगत होते। आणि आपली बडबड चालूच असते। टीव्ही चालू होता, त्याच्यामुळे ते व्हॉइस ओव्हर करते, असं वाटले नको काही कॉपीराईट इश्यू वगैरे यायला म्हणून। तर छान संध्याकाळच्या वेळी 7च्या दरम्यान आम्ही दोघं करायला सुरुवात केली। आणि खरं तर एका माणसाचं काम नाही आहे, काहीही गोष्ट करायची म्हटलं तरी करतात बरं का अहो मदत। मला कोणत्याही गोष्टीला खरंच करतात। आपण एखाद्याचं कसं असतं, म्हणजे वेळ असला तर करतात, नसेल तर नाही।
तर असो म्हटलं दीदी थांबली होती दुकानात आणि मग आहो मला हेल्पला आले होते. पण आता सध्या जेव्हा मी व्हिडिओ एडिट करते तेव्हा मुलं माझी इथं नाही आहेत. मला फार आठवण येते त्यांची. तुम्ही पाहत असाल माझ्या व्हिडिओमध्ये सारखं वरदची लुडबुड असते, दीदीही असते. दीदी थोडीशी मोठी झाली आहे, तिला ॲक्च्युली जास्त नाही आवडत व्लॉगमध्ये यायला, पण वरदला फार आवडतं, फार मध्ये करत असतो. असो छान वेफर्स होत होते. वेफरची किसणी होती, किसणीने छान होत होते. 20 रुपये किलोनी मी बटाटे घेऊन आली बाजारातून आणि लगेचच पाण्यात टाकले आणि 10 किलो बटाट्यांचा तर आम्ही फडशासुद्धा पाडला अगदी 1-1.5 तासातच. तर आता या पद्धतीने मी वेफर्स आणि किस बनवलेला आहे. तर आता जे वेफर्स आहेत ते 5 किलोचे इकडे आमचे करून झालेले आहेत आणि आता करणार आहेत आम्ही इकडे 5 किलोचे बटाटे जे आहेत ते पुन्हा स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याचा करणार आहे किस, जो जाड किसणीने केला जातो. आणि हा कच्च्या बटाट्यांचा किस आहे जो आपण वेफर्स सारखा वाफवून सुकायला टाकतो. आता हे रात्रभर तुरटीच्या पाण्यात छान निवळायला ठेवायचे आणि सकाळी मग आपण पाण्यात वाफवून त्याला वाळायला टाकणार आहोत. तर आता किस करायला घेते आणि वेफर्स दाखवते. तर आता वेफर्स बघा, खूप छान असे वेफर्स आपले झालेले आहेत आणि हे बघा या पद्धतीने. तर हे पाण्यात ठेवलेले आहेत निवळण्यासाठी मी आणि आता इकडे करणार आहे किस. तर आता वाजलेले आहेत रात्रीचे जवळपास 10 वाजून गेलेत आणि सगळं आवरलं, जेवण झालं, भांडे झाले, बटाट्याचा किस झाला, वेफर्स झालेले आहेत आणि तेही तुम्हाला दाखवणार आहे. आणि हे माकड बघा. आणि आता रोज झोपताना मी काय करते हे तुम्हाला दाखवणार आहे. इकडे बघा. तर इथे आहेत 5 लवंग आहेत. ह्या ज्या आहेत त्या फुलासकट घ्यायच्या आहेत. हे बघा या अशा फुलासकट घ्यायच्या आहेत आणि माझी संडरे बाबू. आणि माझ्याकडे आहे हा भीमसेनी कापूर. तर या पद्धतीचा येतो हा. तर थोडासा घ्यायचा आहे. तर आता हे मी रोज रात्री पेटवत असते. इथेच असतं माझं किचन मध्ये. सगळं स्वच्छ आवरलं की मग पेटवायचं आणि इथे किचन मध्ये ठेवायचं. तर हे बघा इकडे झालेलं आहे आणि इकडे बघत असाल तर सगळं चकाचक आवरलेलं आहे. भांडे वगैरे सगळं झालं. सगळं झाल्याच्या नंतरच हे आपल्याला करायचंय. तर आणि जे वेफर्स आणि किस आहे तर इथे बघा माझे आहेत, इथे खाली ठेवलेत, मी दाखवते. तर इथे बघत असाल तर छान असा आपला किस जो आहे तर तो झालेला आहे. आणि इकडे वेफर्सही आहेत, दोन याच्यात ठेवलेत मी पाण्यात. त्यामध्ये तुरटी सुद्धा मिसळली आहे, म्हणजे छान असं निवळलं जाईल रात्रभरात. आणि बघा खूप छान असा कलर येणार आहे सकाळपर्यंत. तर इथे खाली ठेवलेला आहे आणि आता सगळं आवरले. वाजलेत जवळपास 10:30. हे बघा 10:30 वाजलेत घड्याळात आणि आता झोपणार आहे. म्हणजे सकाळी लवकर उद्या केकही करायचे. हे सगळं शिजवायचं म्हणजे एक वाफवून घ्यायचं आणि मग टाकायचं उन्हामध्ये. तर चला आता या व्हिडिओचा इथे एंड करणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.